नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. उद्या बघा मित्रांनो 7 जानेवारी आहे आणि उद्यापासून आपली वाय-सी-एमची ए-टी-के-टीची एक्झाम सुरू होत आहे. ठीक आहे. सुरुवातीला फक्त ए-टी-के-टीची एक्झाम आहे. आपण जर का बघितलं तर साधारणपणे ए-टी-के-टीची एक्झाम जी आहे लास्ट पेपरचा जर आपण विचार केला, तर तो याच्यामध्ये असणार आहे 21 ते 22 जानेवारी. ठीक आहे. 22 जानेवारीला तुमचं जे सायकॉलॉजीचं प्रॅक्टिकल असणार आहे. ज्यांचं प्रॅक्टिकल असेल बॅकलॉग त्यांचं आणि 21 जानेवारीला तुमचे थेअरीचे क्वेश्चन सॉरी जे तुमचे थेअरीचे एक्झाम आहे ती संपणार आहे. बरोबर? आणि 17 जानेवारीपासून जे सेमेस्टर एक्झाम आहे ती चालू होणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त याच्यामध्ये जे उद्या एक्झाम होणार आहे त्याचे आय-एम-पी क्वेशन्स, महत्त्वाचे टॉपिक वगैरे ते आपण बघणार आहे. आणि दुपारी म्हणजे 12 ते 1 वाजता एक व्हिडिओ अपलोड होईल आपल्या चॅनलवरती ह्या व्हिडिओच्या नंतर, की पेपर कसा लिहिला पाहिजे. माझ्याकडे काही विद्यार्थ्यांचे पेपर आहेत ऑफिशियली, फोटोकॉपीज वगैरे माझ्याकडे आहेत. ते मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. प्रयत्न करेल की सब्जेक्ट वाईज असेल ते. माझ्याकडे जर समजा इकॉनॉमिक्सचा पेपर असेल तर तुम्हाला मी इकॉनॉमिक्सचा दाखवेल किंवा एच-ई-एनचा असेल तर तुम्हाला मी एच-ई-एनचा दाखवेल. ठीक आहे. फक्त माझ्याकडे कुठला पेपर अवेलेबल आहे तो. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या मित्रांनो बघा सकाळी 10:30 ते 1:30 वाजता तुमचा पेपर असणार आहे. एच-ई-एन 101 इंग्लिश आणि एच-ई-एन 101 हिंदी. ठीक आहे. तर पहिले बघा 40 मार्काला तुमचा एच-ई-एन इंग्लिश होईल. नंतर एच-ई-एन तुमचा हिंदी होईल परत 40 मार्काला. हा पेपर बी-एसाठी पण आहे आणि बी-कॉमसाठी पण आहे. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. ठीक आहे. आता याच्यामध्ये कुठला मीडियमचा विषय येत नाहीये कारण हा पेपर बी-ए, बी-कॉम दोघांसाठी सुद्धा असणार आहे. आणि दुपारी पेपर असणार आहे 2:30 ते 5:30 ला. अंशलक्षी अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स 218 हा एस-वाय-बी-एचा पेपर असेल. ठीक आहे. परवाच्या पेपरचा आपण उद्या डिस्कस करूया किंवा संध्याकाळी डिस्कस करूया. ओके, ते झालं. आता बघा या विषयांचे आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन बघायचे आहेत. आता मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो याच्यामध्ये आपलं जे ॲप आहे सर्वांना माहिती असेल, परीक्षित अभ्यास ए टू टॉक हे ॲप्लिकेशन जे आहे आपल्या प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. यावरून हे जर तुम्ही डाउनलोड केलं, तुम्हाला यामध्ये आय-एम-पी क्वेशन्स, नोट्स ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिळतील. जुन्या प्रश्नपत्रिका वगैरे, गाईडन्स वगैरे कशाप्रकारे करायचं म्हणजे तुम्हाला मिळेल, ते तुम्हाला मी संपूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हे ॲप कोणासाठी आहे? ज्याला चांगले मार्क घ्यायचे असतील, ज्याच्याकडे अभ्यास करायला वेळ नसेल, जे कोणी जॉब करत असेल, अशा लोकांसाठी आपण हे ॲप बनवलेलं आहे. सर्वांसाठी कंपल्सरी नाहीये. ज्याला घ्यायचं आहे ते घेऊ शकता. ठीक आहे. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण पी-डी-एफ क्वेशन्स वगैरे सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेलच. ठीक आहे. आता बघा आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, की उद्या तुमची एक्झाम आहे. त्यामुळे तुम्हाला थोडाफार वेळ मिळेल आणि तुम्ही याच्यामधनं आता पेपर वगैरे तुम्ही याच्यामधून अभ्यास करू शकता. ठीक आहे. क्वेशन्स वगैरे शोधून. ठीक आहे. उद्याचा आपल्या एच-एन 101 आणि इकॉनॉमिक्स 218. तर बघा आपल्याकडे पेपर आहे बघा एच-एन 101 याचे आय-एम-पी क्वेशन मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. मी आय-एम-पी क्वेशन हे काढलेले आहेत. ओके. तुमच्यासाठी मी याच्यामध्ये सांगणार आहे. तुम्हाला मी पूर्ण क्वेशन सांगणार नाहीये, परंतु थोडाफार सांगेल. तुम्हाला बाकीचे प्रश्न जर पाहिजे असेल, तुम्ही आपल्या ॲपवरून घेऊ शकता. पी-डी-एफ वगैरे घेऊ शकता. ॲपवर तुम्हाला ॲप लॉग इन केलं, रजिस्ट्रेशन केलं, लॉग इन केलं आणि तुम्हाला चॅटमध्ये मेसेज करायचा आहे किंवा कॉमन ग्रुपवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. तुम्हाला मी यामध्ये प्रोव्हाईड करायचा प्रयत्न करेलच. ठीक आहे. चला समोर जाऊया. एच-एन 101 मध्ये बघा जसं तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये हिंदी असतो 40 मार्काला आणि इंग्लिश असतो 40 मार्काला. जर आपण हिंदीचा विचार केला बघा, तर सर्वात जास्त दरवर्षी जो प्रश्न येतो तुम्हाला साधारणपणे वाक्य के 4 गुण स्पष्ट कीजिए. वाक्याचे 4 गुण कुठले-कुठले काय असणार आहे ते हिंदी मीडियमसाठी सॉरी हिंदीमध्ये तुम्हाला ते विचारले जातील. हिंदी ही देश की राष्ट्रभाषा क्यों होनी चाहिए या फिर देश की राष्ट्रभाषा भाषा में कौन से गुण होने चाहिए? हिंदी भाषा के 3 अर्थ कौन से होने चाहिए? अभी आता इसमें जो है हिंदी की बात किया तो इसमें हिंदी के सिलसिले में आपको जो प्रॉब्लम्स पूछे जाएँगे, यानी क्वेश्चन आपको किए जाएँगे. रचना की दृष्टी से वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए. हा दरवर्षी प्रश्न तुम्हाला 100% येतोच. तर हे प्रश्न तुम्ही साधारणपणे वाचून घ्यायचे आहेत. ठीक है. राष्ट्रभाषा बनने के लिए महात्मा गांधी ने किन बातों को मतलब जो उनके गुण थे वो आपको यहाँ पर स्पष्ट करने हैं या फिर आर्य भाषा के प्रकार आपको बताना है। ठीक है। हिंदी भाषा के 3 गुण, ठीक है, वाक्य की परिभाषा ये आपको इसमें ये बता देने का है। बहुत ईज़ी है, कोई टेंशन नहीं है। ठीक है, अब ये हो गए हिंदी के। अब जिनको अगर पूरे मेरे पास 2 पीडीएफ है, जिनको 2 पीडीएफ चाहिए आईएमपी क्वेश्चन्स की, वो आप मुझे ऐप पर मैसेज कर सकते हैं। ऐप में आपको जो है वहाँ पर पीडीएफ मिल जाएगा। ठीक है? अभी हम यहाँ पर इंग्लिश की बात करेंगे। तो इंग्लिश में बहुत ही ईज़ी क्वेश्चन्स आते रहते हैं, जैसे कि व्हाट आर द फैक्टर्स ऑफ राइटिंग डोमेस्टिक लेटर? जो डोमेस्टिक लेटर होता है, उसको किस प्रकार से लिखना चाहिए वगैरह, वगैरह। अभी ये आपको अगर आपको पहले से मालूम होगा, तो आपको इसमें जो है लगभग 4 या 5 मार्क्स के लिए आपको जो है सॉरी 5 मार्क्स के लिए आपको जो है लेटर पूछा जाता है। लेटर कोई भी हो, ऑफिशियल हो, डोमेस्टिक हो, ठीक है? या फिर कोई भी हो, स्कूल का हो या फिर कॉलेज का हो, सबका फॉर्मेट सेम ही आपको मिल जाएगा। अगर आप आपको अगर मैं अगर यहाँ पर बोल दूँ कि कल लेटर आने वाला है, लेटर राइटिंग, तो आप कोई भी लेटर को पढ़ के जा सकते हो, उसके टेक्निक आप ध्यान में रख सकते हैं और वो सेम उसी प्रकार से आप उसमें छाप सकते हो। ठीक है? तो लेटर राइटिंग आपको 100% आ जाएगा। हाउ कैन रीडिंग बी द मेड इफेक्टिव वन एक्सप्लेन? ठीक है? ये भी आपको क्वेश्चन आ सकता है। व्हाट इज़ द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन और राइट इट? तो कम्युनिकेशन की जो प्रोसेस होती है, कम्युनिकेशन यानी कि जो हम बातचीत करते हैं, राइट? इसे हम अगर हिंदी शुद्ध हिंदी में अगर हम बात करें इसको तो हम क्या बोलते हैं? वार्तालाप। ठीक है? जो हम एक-दूसरे से बात करते हैं,
उसी को हम कम्युनिकेशन बोलते हैं इंग्लिश में। तो इसकी प्रोसेस क्या है, इसके बारे में आपको इसमें लिखना है। ये 5 मार्क्स के लिए आपको पूछा जाता है। बहुत ही ईज़ी क्वेश्चन है, कोई टेंशन नहीं है, ठीक है? डिस्क्राइब द एलिमेंट्स ऑफ ओरल कम्युनिकेशन। देखिए, अब ये भी कम्युनिकेशन और ये भी कम्युनिकेशन है। तो दोनों में से आपको शायद दोनों भी क्वेश्चन आ सकते हैं या फिर दोनों में से एक 100% आ जाएगा। दोनों का आंसर आप एक ही लिख सकते हैं थोड़े बहुत शब्द को अल्टा-पल्टा करके, ठीक है? कम्युनिकेशन का मतलब क्या होता है? बातचीत। और ओरल कम्युनिकेशन का मतलब क्या होता है? जो हम मुँह से बोलते हैं, यानी कि जो हम बोलते हैं, ठीक है? मुँह से बोलते हैं, या जो हम मुँह से क्रिया करते हैं, ठीक है? माउथ एक्टिविटी या फिर माउथ एक्शन जो होते हैं हमें स्पीकिंग के, तो जो मतलब स्पीकिंग के ऐसे समझ लो। ओरल कम्युनिकेशन है कि स्पीक, जो हम अपने मुँह से बोलते हैं, तो उसको बोलते हैं हम ओरल कम्युनिकेशन। तो उसके कौन से एलिमेंट होने चाहिए, वो भी आपको उसमें लिखने हैं, ठीक है? उसके बाद आपको बहुत ही मतलब क्या बोलते हैं उसको, बहुत ही ईज़ी क्वेश्चन आते हैं, जैसे कि एमएलए का फुल फॉर्म, बीए का फुल फॉर्म, वीसी का फुल फॉर्म, वाईसीएमयू का फुल फॉर्म, एसएससी का फुल फॉर्म। ये मैंने आपको एग्ज़ाम्पल बताया यहाँ पर। वाईसीएमयू ये लॉकडाउन के बाद 2 बार ये पूछा गया है, वीसी को भी 2 बार पूछा गया है, एसएससी आई थिंक 2 बार पूछा गया था, लेकिन उसमें कन्फ्यूजन था। मतलब एसएससी 10वीं वाला या फिर एसएससी स्टाफ सिलेक्शन वाला, इसमें थोड़ा कन्फ्यूजन था। तो अभी डिपेंड है कि आपके इसमें कौन-सा क्वेश्चन आता है, ठीक है? आप दोनों को भी लिख सकते हैं और करके, क्योंकि वो वहाँ पर उन्होंने कुछ पर्टिकुलर नहीं बताया है। हाउ कैन रीडिंग्स बी मेड इफेक्टिव वन? हाउ कैन रीडिंग बी इफेक्टिव वंस? रीडिंग के बारे में आपको इसमें लिखना है। व्हाट इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन? देखो, ये फिर से रिपीट हुआ है क्वेश्चन, तो शायद आपको ये फिर से आ सकता है। डिस्क्राइब द एलिमेंट ऑफ ओरल कम्युनिकेशन, ये भी 2 बार आ चुका है। तो आप इस पर ज़्यादा आपको फोकस कर देना है, ठीक है? अब ये होगा आपका एचईएन हिंदी और इंग्लिश का। तो इसके आपको, या अगर अगर आपको ये पीडीएफ चाहिए, ठीक है? क्वेश्चंस के पूरे इसके साथ डिटेल के साथ, जो कल आ सकते हैं, तो आप मुझे ऐप में मैसेज कर सकते हैं। आप मुझे कॉमन ग्रुप में मैसेज कर सकते हैं, या फिर आप जो है मुझे डायरेक्ट चैट में मैसेज कर सकते हो, ठीक है? ये आपको कहीं पर भी नहीं मिलेगी, आपको बस ये ऐप पर ही मिल जाएगी। चलो, हम आगे बढ़ते हैं अभी। आगे अभी अगला हमारा यहाँ पर लेक्चर रहेगा इकोनॉमिक्स 218 एस-वाय-बी-ए। तो ये जो अंशलक्ष्य अर्थशास्त्र आहे, इकॉनॉमिक्स 218, सॉरी मराठीमध्ये आहे हा. इकॉनॉमिक्स 218 एस-वाय-बी-ए हा देखील तुमचा उद्या दुपारी 2:30 ते 5:30 ला पेपर असणार आहे. तर याच्यामध्ये देखील तुम्हाला मी थोडेफार आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे. संपूर्ण सांगणार नाही मी. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की तुम्ही जे आहे आपलं ॲप्लिकेशन घेऊ शकता. आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला मी पी-डी-एफ वगैरे देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. याला क्लोज करूया. ॲडम स्मिथ यांचा परिचय थोडक्यात लिहायचा आहे. ॲडम स्मिथ कोण आहे? ॲडम स्मिथ कोण आहे तर अर्थशास्त्राचा जनक आहे. ॲडम स्मिथचा जन्म केव्हा झाला? ठीक आहे. तो कुठे शिकला? याच्यावर तुम्हाला फालतू वेळ घालायचा नाही. ॲडम स्मिथनं काय कामं केले? ठीक आहे. त्याचे मुख्य नोटेबल वर्क कुठला आहे? ज्याला आपण म्हणतो पब्लिकली जे जे लोकांमध्ये फेमस झालं वगैरे असं थोडक्यात. तर त्यानं काय केलं थोडक्यात, तर अर्थशास्त्रासाठी त्यानं खूप काही बलिदान दिलं, म्हणजे त्याचं खूप काही कार्य आहे. ठीक आहे. तर ॲडम स्मिथच्या कामाबद्दल तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. कारण तुमच्याकडे एकच पेज असतो, त्यामुळे तुमच्याकडे जास्त वेळ नसतो. मागणीच्या नियमांची गृहीतक तुम्हाला लिहायची आहेत. मागणीचा नियम कुठला आहे? मागणी म्हणजे थोडक्यात काय तर इम्पोर्ट वगैरे, ठीक आहे. त्याला आपण मागणी म्हणतो. मक्तेदारी टिकवण्याचे मार्ग लिहा. तर मक्तेदारी म्हणजे काय? ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहू शकता. मागणीचा नियम थोडक्यात लिहायचा आहे. जे इम्पोर्ट्स रूल्स वगैरे काय असेल ते. मागणीची लवचिकता वगैरे, मक्तेदारीची व्याख्या. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो भरपूर असे प्रश्न वगैरे याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. सार्वजनिक कर्जाचे प्रकार लिहायचे आहेत. आता थोडक्यात काय, कर्ज जे लोन असतं, टाइप्स ऑफ लोन. ठीक आहे. ज्यांचं इंग्लिश मीडियम असेल त्यांनी लक्षात ठेवा. टाइप्स ऑफ लोन. लोनचे किती प्रकार आहेत? जसं बँक पण लोन देते, सावकारी पण लोन देते, ठीक आहे. कुठल्या ऑर्गनायझेशन देखील लोन देतात, किंवा कोणी एकमेकांना उधार देते, मित्र देखील मदत करतो. तो पण एक लोनचाच प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग परत लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा प्रकारचे देखील त्याच्यामध्ये फरक पडतात. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे. बाजार पुरवठ्याची संकल्पना. आता बाजार पुरवठा म्हणजे काय थोडक्यात? सर्वांना माहिती असेल. बाजार पुरवठा. त्याची देखील तुम्हाला ज्या काही संकल्पना असतील, तर थोडक्यात तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. ओके. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होणारे बदल लिहा. आंतरराष्ट्रीय व्यापार ज्याला आपण काय म्हणतो? इंटरनॅशनल मार्केट. समतोल म्हणजे काय? समतोल म्हणजे काय? इक्वालिटी. उत्पन्नामधील विषमतेची कारणे. उत्पन्नामधील विषमतेची कारणे हे देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. आता फक्त तुम्हाला मी सॅम्पल म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही एवढे जरी केले तरी तुम्हाला बऱ्यापैकी उद्या हेल्प होऊ शकते. ज्यांना कोणाला दोन्ही पी पाहिजे असेल, त्यांनी मला ॲपवरती मेसेज करू शकता. मी तुम्हाला ॲपवरती पी देईल. ठीक आहे. तुम्हाला 1 विषय असेल, 2 विषय असेल, 3 विषय जेवढे काही तुमचे विषय बॅकला असतील, समोरचे कुठले असतील, त्याला देखील मी तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही मला ॲपवरती मेसेज करू शकता. ठीक आहे. तर चला मित्रांनो, बेस्ट ऑफ लक. सर्वांना खूप खूप शुभेच्छा उद्याच्या पेपरसाठी. आणि ज्यांचा उद्या थर्ड इयर असेल, तर त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन, की तुम्ही आता थर्ड इयरमध्ये आहात. तुमचा 1-2 विषय बॅकला असेल. तुमचा विषय निघणार आता यावेळेस. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आणि बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया समोरच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला मी समोरचं जे समजा दुपारी एक लेक्चर अपलोड करणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला माझ्याकडे 2-3 विद्यार्थ्यांचे काही पेपर आहेत ऑफिशियली फोटोकॉपीज. त्यामध्ये कशाप्रकारे उत्तर लिहायचे ते तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय भारत.